आमचे सहकारी मित्र ईश्वर काका मोरे ज्यांनी त्यांच्या शिवगर्जना संघाने ह्या सत्काराचं आयोजन केलं। या सत्काराचे उपस्थित मान्यवर सर्व, माझ्यावर निवडून आलेले माझे सहकारी नानासाहेब जाकणे, सचिनजी ढेरे, मंचावर उपस्थित अफसर तात्या, रामभाऊ ढाणे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, मंचावर उपस्थित संजय अण्णा घोरपडे आणि भगवान गिरी साहेब ज्यांनी भारतीय जनता पार्टी संघ रुजवण्यात आपलं आयुष्य घालवलं, ज्यांना भाजपा तालुक्यात वाढावी म्हणजे त्यांनी 90 पासून काम केलं। घोरपडे अण्णांनी 11 वर्ष कार्यवाह म्हणून काम केलं। दोघांनी आयुष्यातला पूर्ण वेळ आपला विचार मातीत रुजावा, प्रत्येक कुटुंबापर्यंत जावा यासाठी प्रयत्न केले। ह्या सगळ्यांमुळं आम्ही बसलेलो तिघं जण जिंकलोय। मी असेल, सचिन ढेरे असतील, नानासाहेब झाकणे असतील, 100% सगळं जिंकलोय। म्हणजे ज्या दिवशी इलेक्शन लागलं, फॉर्म भरला त्या दिवशी काकाची माझी चर्चा झाली। पहिला सन्मान तुम्ही आमची इथं घेतला पाहिजे। माझी विनंती की युवकांचा उभा राहिले पाहिजे, युवक चांगले झाले पाहिजे, ह्या उद्देशाने तुम्ही काम करताय। माझ्या गावातनं चांगल्या प्रकारचा सन्मान करणार त्यावेळेस ती म्हणली होती की हत्तीवर मिरवणूक काढणार। मी त्यांना एकच विनंती केली की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतोय आपण। गेले 2 वर्ष माझ्या आधी घोरपड्यांना बोलले, गिरीसाहेब बोलले, अमोलराव आपण 2 वर्ष 2.5 वर्ष प्रयत्न केला डीपीडीसीच्या माध्यमातून की ग्रामीण भागातले रस्ते, लाईट, पाणी ह्या विषयावर सातत्याने काम केलं। म्हणजे ग्रामीण भागात भयानक पोकळी होती। मला जाणवली की झेडपीच्या माध्यमातून रस्त्याची अडचण आहे, लाईटची अडचण आहे, पाण्याची अडचण आहे, थोडी थोडी कामं केली। म्हणजे ज्यावेळेस जिल्हा परिषद उभा राहत होतो सर जगदळे सर, त्यावेळेस वाटत नव्हतं की एवढा प्रतिसाद चांगला मिळत। म्हणजे ग्रामीण भागात पोकळी तयार झाली, नेतृत्व करणारी माणसं गटातटाचं काम करतात, नेतृत्व करताना कुटुंबापर्यंत नाही काम करत। हे विचार लक्षात आला। अमोल असेल, काकासाहेब सरडे, आमची टीम बसली। आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला भारतीय जनता पार्टी नगरपालिकेत रुजली, पण तालुक्यातला सगळ्यात मोठा भाग ग्रामीण भागात आहे। 2-2.25 लाख लोक आपल्या तालुक्यात ग्रामीण भागात राहतात। जोपर्यंत भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात जाणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा आमदार, खासदार किंवा मताधिक्य वाढणार नाही। कारण आपल्या आधीच्या माणसांमध्ये गिरी साहेबांनी असेल, घोरपड्यांना असेल, विठ्ठलराव बनगे असतील, शेकडोंनी त्यांचं आयुष्य घातलंय भाजप उभा करायला। पण ग्रामीण भागात तुम्ही आहे, मी आहे, डॉक्टर म्हणून टीम तयार व्हायला लागली आपली, आपले सरपंच व्हायला लागले। म्हणजे किमान 10-12 बेनोडे सर असतील, 10-12-14 5-7 सरपंच असतील, उपसरपंच असतील, आपल्या विचाराचे। बागल प्रवेश करायच्या आधी दिदी प्रवेश करायच्या आधीचे, त्याच्यानंतर संख्या वाढत गेली। पण ज्यावेळेस पहिले होते ह्याचा परिणाम पॉझिटिव्ह झाला। ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीला स्पेस तयार झाला आणि काम उभं राहिलं। म्हणजे 7,519 मतांनी निवडून यायचं एकच काम, मागल त्याला रस्ता, मागल तिथं लाईट, मागल त्याला पाणी, ह्या उद्देशाने काम केलं। 100% प्रत्येकाने माझं गाव, माझं घर, माझे नातेवाईक काहीही न बघता ताकदीने उभं राहिले। म्हणजे जातीपातीचं राजकारण न बघता कामाचा माणूस, हा माणूस आपल्यात बदल घडवू शकतो। आपल्या तालुक्यातल्या ह्या जिल्हा परिषद गटात हा निवडून गेल्यावर 100% चांगलं काम करू शकतो। काकासाहेब 100% हे मताधिक्य दिले म्हणजे जबाबदारी वाढली माझी। ह्या 21 गावातनं 20 गावात लीड आहे मला। म्हणजे प्रत्येक गावात 100, 50, 200, 500, 1000 म्हणजे देवळाली सारख्या गावात मला 1150 मताचा लीड बसला। म्हणजे आत्ताच गिरी साहेबांनी सांगितले 550 मताचा लीड बसला वीटमध्ये। म्हणजे 40 वर्षाच्या इतिहासात वीटमध्ये प्रॉपरचा उमेदवार सोडून कोणालाही गावा लीड बसला नाही। पण काम करत असताना झपाटल्याने काम केलं, लोकांच्या लक्षात आलं की काम केल्यावर माणसाला मताचं परिवर्तन होत नाही। शेजारी गावातला नातेवाईक काही बघत नाहीत, लोक कामाचा माणूस बघतात। माझी सगळ्या युवकांना एक विनंती, जर राजकारणात करिअर करायचं असेल, समाजकारण करायचं असेल, लोकाला असलेली गरज ओळखून आपण काम केलं
100% संघटना पक्ष ज्यावेळेस तुम्ही माणसात काम करचाल तुमच्या मागे लागतील की तुम्ही उभं राहा आणि तुमचा आत्मविश्वास तयार होईल. 100% परिवर्तन होणार आहे. आपल्या तालुक्याला चांगल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे काय म्हणतो आपण, शाळा असेल, कॉलेज असेल, आरोग्याची सेवा असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, ह्या नेतृत्वाने आपण सगळ्यांनी म्हणजे माझ्यावर असणाऱ्या तिघे लोकप्रतिनिधींनी आमच्या तिघांची बी जबाबदारी की पालकमंत्री असतील, आपले मुख्यमंत्री असतील, आपले पंतप्रधान असतील, सर्वसामान्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार म्हणजे वाजपेयींनी सांगितलं किंवा प्रत्येक कुटुंबापर्यंत भाजपा किंवा आपला पक्ष किंवा आपलं सरकार पोहोचलं पाहिजे. जी जबाबदारी आपली 100% ही जर पोहोचलं तर 100% भारतीय जनता पार्टीचा विधानसभेला उमेदवार निवडून येईल. माझी काकासाहेबांना परत एकदा मन भरून आलं. तर हत्तीवर निवडणूक काढायची माझ्या आम्हाला सांगितलं की परमिशन परवानग्या नागपूर पासून काढावं लागतं. कारण हत्ती म्हणजे जंगली प्राणी, त्याचा गैरवापर होऊ नये, तस्करी होऊ नये, त्याच्यावर काय होऊ नये. म्हणजे कोल्हापूरच्या हत्ती फक्त आपण गुजरातला नेहता तर कितीतरी रणकंदन झालं. म्हणजे त्या प्राण्याविषयी एक चांगलं आपुलकी किंवा आपल्या सन्मानाचं स्थान आहे. हे सगळे परवानगी काढायचं काकासाहेबांनी, मोरेंनी आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतलं आणि जाणीवपूर्वक सत्काराचं नियोजन केलं. मी परत एकदा त्यांना धन्यवाद देईल. तुम्ही माझ्या पाठीमागे माझ्या सहकार्या खांद्याला खांदा लावून काम करा. ह्या तालुक्यात सगळ्या बाजूनी कसा सुजलाम सुफलाम होईल, सगळ्या योजना सर्वसामान्य गोरगरिबापर्यंत कसे पोहोचतील, ज्या पद्धतीने व्यवसायात आपण काम करतोय त्याच पद्धतीने समाजकारणात गोरगरीब कुटुंबात आपण सगळे मिळून काम करू. कारण अभिषेक मोरेंनी मागाशी मला आठवतंय 2014-15 भाषण केलं त्यांनी अन्नपूर्णा योजनेचे. कारण त्यावेळेस भात भाजी देत होतो, त्यावेळेस अन्न आपण चांगलं भाषण केलं स्टेजवरती. त्यावेळेस सुद्धा तो आता या पोहायला किंवा या सोयाला, बरोबर ना अभिषेक? तो त्यावेळेस बी त्यांनी तिथं कार्यक्रमात भाषण केलं. 100% हे पुण्य मला चांगलं वाटून आलं. कारण आपण जी पेरतो 100% उगवतो. तुम्ही 20 पेरलं 20 उगवणार, धनुरा पेरला धनुरा उगवणार. तुम्ही चांगलं वागत गेला, चांगलं बोलत गेला, तुमचं काहीही लोक बघणार नाही, तुमचं काम बघणार. नेतृत्व सर्वसामान्य माणसं तुम्हाला निवडून देणार. माझं जाता जाता एवढंच बोलणं आहे की दिवेगावन गावाचं ऋण मी माझ्या आयुष्यात कवाच विसरणार नाही. चांगल्या ताकदीने निवडून आल्यानंतर मी हे ऋण फेडायसाठी ह्या 5 वर्षात ताकदीने प्रयत्न करल. माझ्या लक्षात ठेवून सगळ्यात चांगला निधी डीपीडीसी असताना मला 20 कोटी रुपये मिळाले होते. 100% ह्या 5 वर्षात आदरणीय रणजित दादा निंबाळकर असतील, आदरणीय पालकमंत्री असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, ह्या तिघांच्या माध्यमातून आदरणीय दिदी साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे, ह्या चौघांच्या माध्यमातून दिवेगावांना समाधानकारक मी निधी देईल आणि तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करत. 100% तुम्ही केलेला सन्मान माझे ऋण सगळे उतरणार नाही, पण मी माझ्या सन्मानाचा ऋण उतरण्याचा 100% प्रयत्न करल. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.